नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड कसं ओळखायचा आणि त्याचबरोबर ट्रेंड लाईन सुद्धा कशी काढायची. काही जणांना ट्रेंड लाईन बद्दल सायकोलॉजी किंवा ट्रेंड लाईनचा कन्सेप्ट माहित आहे, परंतु परफेक्ट ट्रेंड लाईन कशी काढायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल किंवा ट्रेडिंग शिकत असाल तर सर्वात बेसिक गोष्ट म्हणजे अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड ओळखणं आणि त्याचबरोबर ट्रेंड लाईन ड्रॉ करणं. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंड लाईन कशी काढायची हे बघूया. तर व्हिडिओ पूर्ण बघ. चला तर सुरू करूया आपण. नॉर्मली मी चार्ट बघण्यासाठी ट्रेडिंग व्यू किंवा डेल्टा एक्सचेंजचा वापर करतो. तर आता आपण डेल्टा एक्सचेंज वरच चार्ट उघडू. मार्केट अँड BTCचा चार्ट. ठीक आहे, ओके. तर हा सपोर्ट रेजिस्टन्स आहे, आपल्याला याची गरज नाही. तर आपण आता सर्वात पहिल्यांदा आपण ट्रेंड ओळखूयात की मार्केट जर अप ट्रेंड असेल किंवा डाऊन ट्रेंड असेल हे आपण ओळखू. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथून स्टार्ट करू. ठीक आहे, हे बघा, तुम्ही हा एरिया बघू शकता. इथे मार्केट कसं आहे, डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट आहे. तर आपण ट्रेंड लाईन कशी आखणार, डाऊन साठी तुम्हाला ट्रेंड लाईन इथे वरती भेटून जाईल. तर ट्रेंड लाईन तुम्ही कशी आखणार आहात, अप साइडने डाऊन साइड साठी तुम्ही ट्रेंड लाईन आखणार आहात. आणि एवढं लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ट्रेंड लाईन आखाल तेव्हा ह्या ज्या कॅन्डल्स आहेत या 2 किंवा 3 वेळा तरी या ट्रेंड लाईनला टच झाल्या पाहिजेत, तेव्हाच ती ट्रेंड लाईन व्हॅलिड असते. ठीक आहे, तर हा झाला डाऊन ट्रेंड. तर आता आपण अप ट्रेंड पाहू. हे बघा, इथे अप ट्रेंड बनले आहे. तर इथे मी ट्रेंड लाईन काढतो अशी. हे बघा, किती माझ्या ट्रेंड लाईनला टोटल 3 टच झालेत. 1 टच, 2 टच अँड 3 टच अँड ट्रेंड लाईन अँड हिअर ट्रेंड लाईन ब्रेकआउट. आता अशा प्रमाणे आपल्याला परफेक्ट ट्रेंड लाईन काढायची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता की इथे पण आपल्याला अप ट्रेंड दिसत आहे. इथं पण एक छोटीशी ट्रेंड लाईन बनेल, तर आपण काढूत. हे बघा, इथे 1 टच, इथे दुसरा टच आणि इथे तिसरा टच आणि ट्रेंड लाईन ब्रेकआउट आणि मार्केटने तुम्हाला एवढं टार्गेट दिलंय. त्याचप्रमाणे आपण अजून चेकआउट करूत. ठीक आहे, हे बघा, इथे पण एक अप ट्रेंड दिसत आहे मला. मी इथे पण एक ट्रेंड लाईन काढतो. 1 टच, 2 टच, 3 टच झालं, ट्रेंड लाईन ब्रेकआउट आणि मार्केट खाली. त्याचप्रमाणे आपण डाऊन साइडची पण ट्रेंड लाईन आखू. हा ठीक आहे, हे बघा, इथे डाऊन साइड आहे. हे बघा, एवढ्या एरियामध्ये मार्केट डाऊन ट्रेंडला आहे. आता आपण ट्रेंड ओळखला, आता आपण ट्रेंड लाईन काढू. ट्रेंड लाईन साठी ट्रेंड लाईन सिलेक्ट आणि 1 टच, इथे 2 टच, इथे तिसरा टच आणि ट्रेंड लाईन. मार्केटने ब्रेकआउट दिलं. ठीक आहे, त्यानंतर अजून एक ट्रेंड आपण शोधू, अजून 2 ट्रेंड लाईन काढू आणि मग तुम्ही तुमच्या चार्टवर प्रॅक्टिस करा. हे बघा, नुसतं व्हिडिओ बघून काही होत नाही. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. जोपर्यंत तुम्ही स्वतः ट्राय करणार नाही, स्वतः प्रॅक्टिस करणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला जमणार नाही. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, नीट समजून घ्या आणि त्यानंतर तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा. हे बघा, इथे पण एक ट्रेंड लाईन बनते डाऊन साठी. त्यानंतर लगेच इथेच अप ट्रेंड साठी ट्रेंड लाईन बनते. हे बघा, तुम्ही बॅक टेस्टिंग करून पहा. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला जमणार नाही. हे बघा, अजून एक ट्रेंड लाईन बनते इथे. हे बघा, तर अशा प्रमाणे हा ट्रेंड लाईनचा कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल. मी खूप सिंपल भाषेत तुम्हाला या ट्रेंड लाईनचा कन्सेप्ट सांगितला आहे आणि जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला जमणार नाही. आणि ट्रेडिंग ही एक असा कन्सेप्ट आहे की यामध्ये लगेच सक्सेस भेटत नाही. जोपर्यंत तुम्ही मार्केटला समजून घेणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. तर असो, ठीक आहे, आपण सिरीज सुरू केली आहे. बेसिक पासून मी वेगवेगळे कन्सेप्टचे व्हिडिओ बनवून युट्यूबवर अपलोड करणार आहे. तुम्ही
सक्सेस एका दिवसात नाही भेटत, पण एक दिवस नक्की भेटतो. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पूर्ण बघा.